राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथले चक्रेश्वर मंदिर हे हेमाडपंथी स्वरूपातील बांधकाम आणि पुरातन वास्तुकलेचा अलौकिक नमुना आहे. या मंदिरातील बांधकामात काळानुरूप काही बदल करण्यात आलेत. हे झालेले बदल काढून बांधकामाला मूळ रूप देण्याचं काम चक्रेश्वर देवस्थान समिती आणि ग्रामस्थांकडून कर्नाटक राज्यातील मंदिर बांधकामातील कारागीर आणून आणि तज्ज्ञांच्या मदतीने सुरू आहे. यासाठी भाविकांना मंदिरातील मुख्य शिवलिंगाचं दर्शन बंद करण्यात आलंय. या कामासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार असून तो लोकवर्गणीतून करण्यात येणार असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नारायण भांदिगरे यांनी सांगितलं. चक्रेश्वरवाडी हे पांडवकालीन मंदिर आहे. त्याचे मूळ स्वरूप उपलब्ध करण्यासाठी आम्ही कर्नाटकातून कारागीर आणून त्यांचे मूळ स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ते कर्नाटकातील दगडी बांधकाम करणारे हे आम्ही त्यांचे माहितीचे कामगार आणून हे मंदिर आम्ही काम चालू केलेलं आहे. सदरचे काम हे ग्रामपंचायत व देवस्थान कमिटीच्या मार्फत गावातील देणगी जमा करून हे मंदिराचे काम सुरू केलेलं आहे. आणि ज्या भक्तांना किंवा ज्या दानशूर व्यक्तींना ह्या देवस्थानासाठी मदत करायची आहे त्यांनी सरळ हाताने मदत करावी अशी मी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांना आवाहन करत आहे.